शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी आज आपल्याला पाहायला मिळते। आज बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी राज्यातील विविध भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस आपल्याला सक्रिय होताना पाहायला मिळतोय। आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो आज या ठिकाणी नाशिक असेल, मालेगाव असेल, जळगाव या भागामध्ये आपल्याला प्रचंड पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। स्क्रीनवरती बघू शकताय इगतपुरी असेल, नाशिक असेल, मनमाड, वैजापूर, मालेगाव तसेच धुळे, नंदुरबार या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री 6च्या दरम्यान पाहायला मिळते। तसेच मित्रांनो विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। भंडारा जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। अमरावती असेल, वर्धा असेल या भागामध्ये देखील, या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच लोणार असेल, चिखली, बुलढाणा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला आज पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील अजून पाऊस आपल्याला पाहायला जास्त मिळत नाही। ते बघू शकताय छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला अजूनपर्यंत देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत नाही। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना व हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। नगर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मित्रांनो। खेड, जुन्नर या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे व उर्वरित भागामध्ये आपल्याला हवामान हे कोरडच पाहायला मिळते। मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळते। पालघर या ठिकाणी, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात 17 जून रोजीचा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये तसेच खानदेश व उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, तर मराठवाड्यामध्ये अजूनपर्यंत पावसाचा जोर वाढलेला नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।